तर राज आणि उद्धव हे दोघं एकत्र आल्यामुळे तुम्ही कुठे ते नाराज झालेत की उद्धव आणि राज एकत्र आले पाहिजे होते, ही तुमची ही इच्छा होती? मग कुठेतरी सुमित खांबेकर सत्तेसाठी लाचार झालेत. मग आता पक्ष प्रवेश झालेला आहे. मग एकनाथ शिंदेने काय शब्द दिला तुम्हाला? तर ज्यावेळेस उद्धव ठाकरेंनी काँग्रेस सोबत युती केली होती म्हणून राज ठाकरेंनीच त्यांना शिव्या दिलेल्या होत्या. आता त्यांच्यासोबत त्यांची युती होतीये, शब्द पलटतायत त्यांचे. तिकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती झाली, मात्र त्या क्षणाला किंवा त्याच काही मिनिटांमध्ये तुमच्या इकडे पक्ष प्रवेश झाला होता. हा टायमिंग ठरवून झाला की आधी काही प्लॅनिंग झाली होती या गोष्टींची? मनसे का सोडले? मंडळी नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूजच्या गुलाल कुणाचा या विशेष कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. महानगरपालिकेचे मतदान जसं जसं जवळ येत आहेत त्याच पद्धतीनं पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याच मध्ये मनसेचे जिल्हा प्रमुख सुमित खांबेकर यांनी मनसेला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झालेली आहे. ती युती चालू असतानाच इकडेच जिल्हा प्रमुखांनीच राजीनामा देऊन शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केल्यामुळं महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. नेमका हा पक्षप्रवेश का झाला, मनसेला रामराम का ठोकला, या सर्वच मुद्द्यांवर बोलण्यासाठी आज आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये माझ्या सोबत आहे सुमित खांबेकर. सुमित दादा, खूप खूप स्वागत आहे तुमचं एनआरटी न्यूज मध्ये. पहिलाच प्रश्न आहे मला तुम्हाला, मनसे का सोडले? खरं म्हणजे मी गेल्या 17 वर्षापासून मनसेचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि काम करत असताना पक्षाची भूमिका सातत्याने जी पक्षाने घेईल ती मांडलेली आहे आणि पूर्ण करतोय. मी ज्यांच्या विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आंदोलनं केली, म्हणजे त्यावेळेची 25 वर्षापासून ज्यांच्या हाती सत्ता आहे असे माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या विरोधामध्ये मी आंदोलनं केली, कारण की त्यांची सत्ता होती. म्हणजे एकच मुद्दा मांडतो की गेल्या 8 दिवसापासून म्हणजे रोज 8 दिवसानंतर प्रत्येक महिन्याला आपल्याकडे पाणी येतं. 8 दिवसानंतर लोक पाणी भरतात इथं. इतकी मोठी अडचण ह्या संभाजीनगर शहराची असताना मी त्यांच्या विरोधामध्ये रान पेटवलं. मी प्रयत्न केला की ही अडचण संपली पाहिजे. मी अनेक मुद्द्यांवर आंदोलन केली, परंतु काय झालं की मला कुठंतरी असं वाटलं की आता पक्षाने एक निर्णय घेतलाय त्यांच्यासोबत जाण्याचा, मी थांबलं पाहिजे. म्हणून मी स्वतः थांबण्याचा निर्णय घेतला आणि मी थांबून घेतलं आणि त्या पद्धतीने काल प्रवेश झाला माझा. बरं, म्हणजे राज आणि उद्धव हे दोघं एकत्र आल्यामुळे तुम्ही कुठे ते नाराज झालेत? कसं आहे की मी एक भूमिका घेतोय ना. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या लोकांनी काम केलं नाही, त्या लोकांनी काम न केलेलं मी लोकांच्या समोर आणतोय, मी लोकांच्या समोर मांडतोय. आणखीन एक उदाहरण देतो, म्हणजे अगदी त्यांनी परवाच्या दिवशी त्यांच्या वॉलवर बघा, तुम्ही पोस्ट बघा, त्यांनी मामूंचा प्रवेश केला. मी संभाजीनगरच्या नामकरणासाठी आंदोलन केलं. मी संभाजीनगरच्या नामकरणासाठी आम्ही मोर्चा काढला. ज्या लोकांना औरंगाबाद पाहिजे होतं त्यांच्या आम्ही अंगावर गेलो. आज त्या लोकांना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश मिळतो. मी अशा लोकांच्या सोबत खांद्याला खांदा लावून प्रचार करायचा का? ज्या लोकांनी काम केलं नाही, जे लोक विरोधातले मत मागतात, अशा लोकांना फक्त प्रवेश का दिला गेला की निवडून यायचं आहे. मी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत निवडून येण्यासाठी. धोरणं आहेत, धोरणावर चाललं पाहिजे. लोक ठरवतात की तुम्हाला निवडून द्यायचंय का नाही द्यायचंय. तुम्ही धोरण ठरवलं पाहिजे की आमचं हे धोरण आहे, आम्हाला छत्रपती संभाजीनगर पाहिजे, आम्हाला हा पाण्याचा प्रश्न असा सोडवायचा आहे, आम्हाला ही गोष्ट अशी सोडवायची. तुम्ही धोरण ठरवलं पाहिजे. आणि तुम्ही ज्यावेळेस धोरण ठरवण्यामध्ये अपयशी ठरतात त्यावेळेस तुमचा पराभव होत असतो. नैतिक पराभव झाल्यानंतर माणूस काम नाही करू शकत. मला असं वाटतं की मी ज्यांच्या विरोधामध्ये काम केलं ते कुठंतरी सोबत माझे यायला लागले, म्हणून मी स्वतःला थांबवलं. बरं सुमित दादा, आपण जर पाहिलं तर 2 महिन्यांपूर्वीच तुमच्या काही फेसबुक पोस्ट होत्या, सोशल मीडियावर तुम्ही टाकत होता की उद्धव आणि राज एकत्र आले पाहिजे होते, ही तुमची ही इच्छा होती. मग कुठेतरी सुमित खांबेकर सत्तेसाठी लाचार झालेत? मला जर सत्तेसाठी लाचार व्हायचं असलं असताना 2006 ते 2025 पर्यंत अनेक ऑफर्स होत्या. बरं, 2000 मागच्या लोकसभेला पण सर्वांना इथं माहिती, मी इथं काम करणारा मुलगा आहे. या संभाजीनगरच्या प्रत्येक लोकांना माहिती आहे आणि मी लपून गोष्ट करत नाही. माझ्या फेसबुकवरचे आंदोलनं बघायचे, माझे काम बघायचे, माझे निदर्शनं बघायचे. या संभाजीनगरमध्ये आंदोलन करणारा सर्वात जास्त मी आहे.
मी लोकांचे प्रश्न उचलतो. त्याच्यामुळे मला त्या गोष्टीची कुठलीही सत्तेची गरजही नव्हती आणि मी स्वतःच्या पायावर काम करतो. मी कुणासाठी कुणाकडे जाऊन बसून करणार नाही. माझी स्वतःचा व्यवसाय आहे आणि या संभाजीनगरमधल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे, मी काम करतो. त्याच्यामुळे मला ना व्यवसायाची वगैरे गरज नाही. पण राजकारणामध्ये मी काम करतोय ना, काय एक तत्व आहे तत्व. मी जर समजा व्यावसायिक म्हणून काम करतोय, तर मी त्याला तेवढंच इमानदार राहायला पाहिजे. मी जर राजकीय नेता म्हणून काम करतोय लोकांसाठी, मला लोकांसाठी काम करावं लागेल. मला माझी एक कमिटमेंट आहे. आज मला ऑफिसवर लोक येतात. ते मला सांगतात, ते फीचा प्रश्न आहे. आम्हाला 8 दिवस झाले मुलाला बसू देत नाही. मग मी फोन करणार. मी त्यांना विनंती करणार. त्यांनी नाही ऐकलं तर मग मला पुढची स्टेप उचलावी लागणार. मी अशा अनेक गोष्टी केल्या. अनेक गोष्टी करतो, रोज करतो. पण त्याच्यासाठी मला राजकारण लागत नाही. त्याच्यासाठी मी काम करताना मला माहिती माझी आंतरिक मन जे मला सांगतं ना, की ही गोष्ट कर, ती गोष्ट मी करतो. अनेक लोकांना मी स्पष्टपणे नाही सांगतो. एखादी गोष्ट चुकीच्या कशासाठी करायची, नाही करायची, नाही होऊ शकत, एखादी गोष्ट नाही होऊ शकत. पण माझ्याकडे विश्वासाने लोक आले. माझं कर्तव्य आहे, की मी त्यांना न्याय दिला पाहिजे. राजकीय व्यक्तींनी राजकारणामध्ये काम करत असताना लोकांसाठी काम केलं पाहिजे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी काम केलं पाहिजे आणि ते मी करत होतो आणि ते मी करत राहणार. मग आता पक्ष प्रवेश झालेला आहे. मग एकनाथ शिंदेने काय शब्द दिला तुम्हाला? नगरसेवक करणार की अजून काही दुसरे काही शब्द दिलाय तुम्हाला? मी तुम्हाला खोटं नाही सांगत आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो. मी कुठलीच गोष्ट साहेबांना मागितलेली नाही. बरं. मी या संभाजीनगरसाठी माझी कमिटमेंट आहे. मी काम करतोय. माझी कमिटमेंट महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रती 17 वर्षापासून होती. आज मी शिवसेनेमध्ये आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी मला जो आदेश दिला, तो मी काम करेल. उद्या मला जिथून उभं राहायचं आहे, मी पक्षाकडे तिकीट मागेल. पण पक्षाने सांगितलं तर जर तिथं कोणी निष्ठावंत असेल, तर त्या निष्ठावंताला निवडून आणण्यासाठी हा सुमित खांबेकर त्याच्यासोबत फिरताना दिसेल. हा माझा शब्द आहे आणि मी त्याला निवडून आणणारच. मी कुठल्या कमिटमेंटसाठी काम करत नाही. मी मनापासून काम करतो. मी लोकांसाठी काम करतो आणि ते मी करत राहणार. त्याच्यासाठी मी कुणाची फिकीर करत नाही दादा. लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये संदीपान भुमरेंना खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही मदत केलेली होती. कारण अर्थातच मनसेला त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीच्या वेळेसही ते झालेलं होतं. तुम्ही पालकमंत्री संजय शिरसाट यांना देखील निवडून आणण्यासाठी किंवा इतर आमदारांनाही निवडून आणण्यासाठी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत केलेली आहे. आता असं वाटतं की ते तुम्हाला कुठेतरी मदत करतील, स्वतःहून नगरसेवकासाठी कुठेतरी उमेदवारी देतील? कसं आहे, की मी एक करेक्शन करतो. लोकसभेला पक्षाने आदेश दिलेला होता, की महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करायचा आहे. तुम्ही साक्षीला आहे आणि सगळे लोक साक्षीला आहे. आम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये मनसेचं काम केलं होतं. आम्ही काम करत होतो. विधानसभेला पक्षाचा कुठलाही आदेश नव्हता. मी विधानसभेला फक्त आमच्याकडे एक उमेदवार मध्य मतदारसंघात होता. मी त्यांचं काम करत होतो. पक्षाने जे सांगितलं, मी पक्षाचा कार्यकर्ता होतो. पक्षाने जे सांगितलं ते मी काम करणार आणि मी आजही सांगतो तुमच्या माध्यमातून, उद्या शिवसेनेने मला ही जबाबदारी दिली, की सुमित खांबेकर तुझी ही जबाबदारी, ती जबाबदारी मी पार करताना दिसेल आणि मला लाज वाटत नाही कारण की मी शून्यातून आलेलो आहे. मी आजही छत्रपती संभाजीनगरमध्ये टू व्हीलरवर फिरतो, हे या लोकांना माहिती आहे. माझा कनेक्ट लोकांशी, माझा कनेक्ट कार्यकर्त्यांशी. त्याच्यामुळे मी कोण काय म्हणेल याच्यासाठी काम करत नाही. मला काय वाटेल त्याच्यासाठी मी काम करतो. म्हणून मला जी जबाबदारी पक्ष देईल, ती जबाबदारी पार करणं हे माझं काम आहे. माझी कमिटमेंट आता शिवसेनेच्या प्रती आहे. तिकडे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची युती झाली. मात्र त्या क्षणाला किंवा त्याच काही मिनिटांमध्ये तुमच्या इकडे पक्षप्रवेश झाला होता. हा टायमिंग ठरवून झाला की आधी काही प्लॅनिंग झाली होती या गोष्टींची? कुठलाच संबंध नाही, मी तुम्हाला सांगतो. बरं. काही टायमिंग नाही, काही संबंध नाही. सगळेजण बोलतात. पण फक्त मी एका गोष्टीवर ठाम होतो, की मी ज्यांच्या विरोधामध्ये काम केलेलं आहे, मी त्यांच्यासोबत जाऊ शकत नव्हतो. पण अधिकृत पक्षाने भूमिका काल मांडली. ठीक आहे, पक्षाने त्याची भूमिका मांडली. मी माझी भूमिका मांडली. मी थांबून घेतलं. मी गेल्या 15 दिवसापासून मी सतत मुंबईला होतो. काहीतरी निर्णय येईल, काहीतरी सगळ्या गोष्टी होतील. या गोष्टीमध्ये मी होतो मुंबईला. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडू शकते का? नाही. पक्षाने ठरवलं, पक्षाचं हित ज्याच्यात असेल ते ठरवलं असेल. ठीक आहे, मला वाटलं की मी आज थांबलो पाहिजे. मी थांबलोय ना. मी ज्यावेळेस गेलो ना पक्ष सोडून, त्यावेळेस मी एक सिंगल कार्यकर्ता. माझ्यासोबत राहणाऱ्या मुलांना पण ही गोष्ट माहिती नव्हती. बरं. मी प्रवेश करताना मी सिंगल प्रवेश झालेलो आहे. मी आजही आल्यानंतर, मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर मी सकाळपासून कार्यकर्त्यांना भेटलो. पण मी त्यांना हीच गोष्ट आहे, तुमच्या मनामध्ये जे असेल ते करायचं. मी केलं म्हणून करायचं नाही. माझी कमिटमेंट कामाप्रती आहे.
आणि मला तो रिस्पॉन्स आहे. मला लोक भेटतात. आज शिवसैनिकांचे अनेकांचे मला फोन आले. त्यांना वाटलं की दादा चांगलं झालं तुम्ही इथं आले. आम्हाला न्याय मागणार, आम्ही कुठेतरी काम करताना आम्हाला एक सपोर्ट होईल. आज त्यांचे भरभरून फोन आले. अख्ख्या महाराष्ट्रातून फोन आले. मग हे जी मनसे तुमच्या सोबत पहिली होती तेच कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्या सोबत आहे की? 100% आहे. मी तुम्हाला सांगतो. बरं. मी असं म्हणणार नाही की सगळेच कार्यकर्ते, पण 100% ज्यांना सुमित खांबेकरवर विश्वास आहे कामावर ना, ते कार्यकर्ते माझ्यासोबत आहे. आणि मी कधीच असे फोडाफाडी वगैरे मी करतच नाही. त्या बरं. गोष्टी मला जमणारच नाही. पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मनापासून निर्णय घ्यायचा. त्यांनी निर्णय घेतला, मी त्याच्यावर अंमलबजावणी करणार. मग शक्ती प्रदर्शन वगैरे करावं वाटलं नाही तुम्हाला की बाबा ज्या लोकांमुळे सुमित खांबेकरांना कुठेतरी पाठिंबा मिळत आहे, ते तुमचे सहकारी होते, शक्ती प्रदर्शन करून किंवा त्यासोबत चर्चा करून आपण शिंदे गटात गेलं पाहिजे होतं? नाही, मला ती गोष्ट वाटली होती. मी तसं पक्षाकडे बोललेलं पण होतं. पण मला पक्षाने सांगितलं की महानगरपालिका अगदीच तोंडावर, अगदी म्हणजे काय, फॉर्म भरणं सुरू झालं. तू तिथं आल्यानंतर तिथं पक्षाचं चांगलं होऊ शकतं, हे त्यांनी मला सांगितलं. तर मग मी काय निर्णय घ्यायचा? मला पक्षाने सांगितलं की तुझ्या निर्णयामुळे तिथं फरक पडेल. मी घेतला निर्णय. आज सगळ्या आलेल्या बातम्या बघा, आज टीव्हीवरच्या बातम्या बघा, सगळ्यांनी ती गोष्ट दाखवलेली आहे. पक्षाला जर माझा उपयोग होत असेल, मी ती गोष्ट येते. आणि राहिला प्रश्न शक्ती प्रदर्शन या सगळ्या गोष्टीचा, मी तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्येच मी त्या गोष्टी दाखवल. शिवसेना बळकट करण्यासाठी मला काय करायचंय ते मी सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करणार. आज सरकारमध्ये मी सरकार म्हणून माझी काय जबाबदारी आहे? मी एकच उदाहरण देतो. आज कामगारांच्या अनेक योजना चालतात. कामगारांच्या योजना ज्या आहेत ना, त्या सरकारपर्यंत, ज्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुमित खांबेकर काम करताना दिसेल. आज लोकांच्या अडचणी आहेत. आधार कार्डचं करेक्शन नाहीये, लोकांचे लाडकी बहिणीसाठी हे रिजेक्ट झाले, ते रिजेक्ट झाले. मग त्याच्यासाठी मला काम करावं लागेल. सरकार म्हणून जर मी काम करतोय, माझी जर माननीय उपमुख्यमंत्री साहेब काम करते, माझं एकच काम आहे, जे सरकार ठरवते ते काम मी इथं करायचंय. आणि या शहराची डेव्हलपमेंट कशी होईल त्या गोष्टींना पुढे घेऊन जायचं, आणि मी जाईल घेऊन. बरं, महानगरपालिका निवडणूक लागली, मात्र मनसे या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे हे फायनल झालं होतं. त्यांची तसे तुम्हाला चित्र दिसत होते का? मला तसं कुठलंही चित्र दिसलं ना. आजही कुठलंच चित्र आहे तिथं. आज म्हणजे खेदारी सांगतो, कुठलेही पत्रकार परिषद काहीही काढून बघा, कुठल्याही नेत्यांचं स्टेटमेंट बघा, छत्रपती संभाजीनगरच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला गेलेला नाही. आणि कार्यकर्ता खूप महत्वाचा असतो. प्रत्येक राजकीय पक्षातला कार्यकर्ता महत्वाचा असतो. मी एक उदाहरण देईल आणि तुमच्या माध्यमातून ते सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. मी एका ठिकाणी एका भाषणामध्ये बोललो होतो की समजा एखाद्या गल्लीमध्ये पाणी आलं नाही, तर लोक काय करतात, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला पकडतात आणि त्याला म्हणतात, अरे बघ पाणी आलं नाही. तो बिचारा उठलेला पण नसतो झोपेमधून, तो लगेच उठतो, तो येतो, बघतो पाणी आलेलं नाहीये. तो काय करतो, त्या लाईनमनला फोन करतो. त्या लाईनमनला फोन केल्यानंतर तो लगेच काय करतो, ते काम होत नाही म्हणून तो अधिकाऱ्याला फोन करतो. तो वाट बघतो, पाणी येईल 10 वाजता 11 वाजता. तो सकाळी उठून कामाला लागलेला आहे लोकांसाठी, येत नाही पाणी. 12 वाजून जातात, तो जातो महानगरपालिकेमध्ये. अरे माझ्या गल्लीला पाणी नाही आलेलं. तोपर्यंत कसं तरी ते अधिकारी त्याला उडवतात, त्याला वरवरची उत्तर देतात, पण तो प्रयत्न करत असतो. आणि असं करून करून 2-3 कधी वाजून जातात त्याला कळत नाही. 2-3 वाजेनंतर त्या गल्लीमध्ये पाणी येतं. पण ज्यावेळेस हा मुलगा परत येतो त्यावेळेस त्याला कोणी थँक्यू म्हणायला पण नसतं. हे राजकीय कार्यकर्त्याचं दुःख आहे. माझी अशी इच्छा आहे, कार्यकर्ता महत्वाचा आहे. कार्यकर्त्याला पण सांभाळलं पाहिजे, लोकांनी पण सांभाळलं पाहिजे. त्या प्रत्येक मुलाला तो आज वेळ देतोय, तो त्याच्या घरी त्यांनी आंघोळ केली आहे का नाही, त्याच्या घरी त्याची 2 वेळेची पोळीची सोय झाली आहे का नाही, त्याच्या घरी काही काम आहे का, तो ते बघत नाही ना. तो उठतो, तो लोकांसाठी उठतो, तो काम करतो. त्याच्यासाठी कार्यकर्ता महत्वाचा आहे. माझ्या दृष्टिकोनातून कार्यकर्ताच महत्वाचा आहे. प्रत्येक राजकीय पक्ष हा कार्यकर्त्यांच्या जीवावर जगत असतो. प्रत्येक ग्रामीण भागातला कार्यकर्ता, तो अगदी ग्रामपंचायतीला कार्यकर्ता, तो जर झेंडा घेऊन एकटा उभा असेल ना, आपण त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे. आपण त्याला सांगितलं पाहिजे की तू लढ, तुझ्यासोबत पक्ष आहे. तू जिल्हा परिषद लढ, तुझ्यासोबत पक्ष आहे. तू नगरपालिका लढ, तुझ्यासोबत आम्ही. तू मनपा लढ. हार जीत होत राहील. तुम्ही पराभूत व्हाल म्हणून घाबरायचं नाही. अरे होईल ते जे काय होईल, पण तुम्ही लोकांच्या समोर मुद्दे घेऊन जायला पाहिजे. लोकांना तुमच्या पक्षाची भूमिका सांगितली पाहिजे. आणि ते कुठेतरी होत नव्हतं. ओके, ठीक आहे, थांबलो मी. आपण जर पाहिलं तर राज ठाकरे हे स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तिमत्व आहे किंवा राजकारणी आहेत हे सर्वच जण मान्य करतो. विरोधी पक्षही जो आहे तोही मान्य या ठिकाणी करतो. मात्र अलीकडच्या काही काळांमध्ये राज ठाकरे जो शब्द देतात किंवा जे बोलतात
ते करून दाखवत नाही असं कुठेतरी पाहायला मिळतं. लोकसभेच्या वेळेस भाजपाला पाठिंबा देऊन टाकला. आता उद्धव ठाकरेंच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस काम केलं. मात्र आता त्याच उद्धव ठाकरेंसोबत ते आहेत की ज्यावेळेस उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत युती केली होती म्हणून राज ठाकरेंनीच त्यांना शिव्या दिलेल्या होत्या. आता त्यांच्यासोबत त्यांची युती होतीये. शब्द पलटतायत त्यांचे. काय मी या गोष्टीवर कुठलंच भाष्य करणार नाही, कारण की राजसाहेब मोठे नेते आहेत. त्यांच्यावर बोलायला त्यांच्या पद्धतीने शिंदे साहेब वगैरे ते राजकीय सगळ्या त्या गोष्टी बोलतील. मी तेवढा मोठा कार्यकर्ता नाही. माझी कमिटमेंट या शहराच्या प्रती आहे. मी तुला सांगतो, मी काम करताना ना या शहराचंच बोलणार. मी बाजूला काय चाललंय ते बघत नाही मी कधी. मला ज्यांच्यासाठी काम करायचं मी ते करणार ना. त्याच्यामुळे मी त्या गोष्टीवर भाष्य करणार नाही. आज मी तो पक्ष सोडून बाजूला आलोय म्हणून मी टीका करणार नाही. मी पण त्या पक्षाचाच भाग होतो ना. मी पण धोरणं पुढे घेऊन जात होतो ना. ठीक आहे, आज धोरणामध्ये कुठेतरी असं वाटलं आणि साहेबांचं वाक्य आहे की हा जन्म एकच आहे, माझाही जन्म एकच आहे. मलाही काम करण्यासाठी जर स्पेस पाहिजे असेल, मला काम करायचं असेल, तर मी दुसरा निर्णय घेतलाय. पक्षाने पण अनेक निर्णय घेतलेत ना. पक्षाने निर्णय घेतले, पक्ष पण त्याच्या मोठे होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय. माझी काहीच हरकत नाही. ठीक आहे. मग माझे कार्यकर्ते अडचणीत होते, ते नाराज होते, मी नाराज होतो. पण ठीक आहे, पक्ष निर्णय घेतोय, आपल्याला सांगितलं जातंय, आपण काम करतोय. मग ज्यावेळेस पटत नाही ना त्यावेळेस आपण बाजूला होणं खूप गरजेचं असतं. आणि जिथं वाटतं, आज एकनाथ शिंदे साहेबांकडे का प्रवेश केला? 2.5 वर्ष एकनाथ शिंदे साहेब ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सीएम ह्या पदाचा अर्थ त्यांनी कॉमन मॅन असा केला. आमची कमिटमेंट कॉमन मॅनसाठी आहे. आज एकनाथ शिंदे साहेबांचं महाराष्ट्रामधला कुठलाही माणूस नाकारू शकत नाही शिंदे साहेबांचं काम. काही अडचण झाली शिंदे साहेब पोहोचतात, अपघात झाली शिंदे साहेब पोहोचतात, जम्मू काश्मीरमध्ये अडचण झाली शिंदे साहेब पोहोचतात. सगळ्या ठिकाणी अशा असंख्य उदाहरणे, असंख्य की ते काम करतात. मग काम करणाऱ्या माणसासोबत चालायला नको? चाललंच पाहिजे ना. तिथं राजकारण करून काय करायचं? जर शिंदे साहेब काम करतायत तर ते करतायत, त्यांच्यासोबत राहावं लागणार आणि ती गोष्ट मी केली. सुमित खांबेकर आणि राज ठाकरे यांच्यासोबत खूप चांगले संबंध होते. चांगल्या पद्धतीने ते तुम्हाला ओळखत होते. तुमचं बऱ्याचदा कौतुक देखील त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. बऱ्याच वर्षांपासून मनसे सोबत तुम्ही या ठिकाणी काम करतात. मनसे सोडताना वाईट वाटलंच ना. 17 वर्ष आपण काम केलं ना. आज शिंदे साहेबांनी किंवा त्यांच्या सगळ्या शिलेदारांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनाही वाटलंच होतं ना वाईट. तसं मलाही वाटणं स्वाभाविकच होतं ना. मी तर करतच होतं ना. आणि त्यात लपवण्यासारखं काय? पण कुठेतरी मला असं वाटायला लागलेलं होतं नाही की ती गोष्ट पूर्ण नाही होऊ शकत. माझ्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये ती गोष्ट नाही होते. मला जे करायचंय ते गोष्ट नाही पूर्ण होते. ठीक आहे, काही हरकत नाही. वाईट वाटणं स्वाभाविक होतं, परंतु मी अत्यंत आनंदी. मी तुम्हाला सांगतो, मी 2.5 वर्ष शिंदे साहेबांचं काम बघितलं. कोणालाही कुठल्याही व्यक्तीला विचारा, आज खाली जर आपण रस्त्यावर गेलो ना, कुठल्याही महिलेला विचारा, ती शिंदे साहेबांचं नाव घेते. शिंदे साहेब काम करतात. लाडकी बहीण योजना आणल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अरे परंतु तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा ना. जी व्यक्ती झोपडपट्टीमध्ये राहते, जी व्यक्ती झोपडीमध्ये राहते, तिला आज ज्यावेळेस 1500 रुपये तिच्या अकाउंटमध्ये येत आहेत, तिला तो सपोर्ट नाही झाला. 1500 रुपये एखाद्या व्यक्तीचं दूध करते, 1500 रुपये ही एका छोट्या कुटुंबाचं किराणा करते. मग हा सपोर्ट नाहीये, तो आपण सोडायचा. तो सपोर्ट शिंदे साहेबांनी केला. ही जी योजना आणली ना, ती शिंदे साहेबांनी आणली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शिंदे साहेब हा छोट्यातल्या छोट्या व्यक्तीचा विचार करतात. आणि लोकांना काय पाहिजे असतं? लोक तुम्हाला काय मागतात? लोक म्हणतात की मला चांगले रस्ते द्या, लोक म्हणतात की आम्हाला रोज पाणी द्या, लोक म्हणतात की आमच्या घरासमोर कचरा नको. याच्या व्यतिरिक्त लोक तुम्हाला काहीही मागत नाही. चौथा मुद्दा एखादा दुसरा तिसरा काहीच नाही. मी दुसऱ्या आणखीन एका मुद्द्यामुळे माझ्या मनामध्ये वाटलं की मी थांबलं पाहिजे. आज मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे सगळे डेव्हलपमेंट झाले. पिंपरी चिंचवड डेव्हलपमेंट झालं. मोठमोठे रोड, फ्लायओव्हर, सगळ्या गोष्टी झाल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये का झालं नाही? मग इथं ते व्हायलाच पाहिजे. आज इथले मुलं उठतात, पुण्याला जातात, तिथे जाऊन नोकरी करतात, नंतर ते मुलं इथे येतच नाही. मग त्या मुलांना ज्यावेळेस मी भेटतो त्यावेळेस बोलतो, ते दादा तिथं काय काय एक सिद्धार्थ गार्डन सोडलं, मोठं गार्डन काय, कसं करायचं? काहीच नाही. म्हणजे तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पूर्ण होत नाहीये. जालना रोड संध्याकाळी 5:30 वाजता निघालो आपण, ब्लॉक. कसं करायचं? किती दिवस थांबायचं? करावं लागेल ना काहीतरी. तो रस्ता, ज्या शहराची लोकसंख्या 3.5-4 लाख लोक होती, ती 12-12.5 लाख झाली. मग ती वाढली ना,
मग रस्ते वाढायला नको, वाढलेच पाहिजे. मग ज्या शहरामध्ये पार्किंग पहिले लागत होते, आज पार्किंग होऊ शकत नाही. प्रत्येक घरामध्ये 2 गाड्या झाल्या, प्रत्येक ठिकाणी कार झाले. पार्किंगचं काय करायचंय? करावं लागेल. योजना आणाव्या लागतील आणि त्या पूर्णत्वाला न्यावं लागणार. आणि मला असं वाटतं, की हे काम माननीय शिंदे साहेबांच्या शिवसेना पक्षात होऊ शकतं आणि म्हणून मी ते काम करण्यासाठी इथं प्रयत्न करण्यासाठी साहेबांसोबत आलेलो आहे. महानगरपालिका निवडणूक या ठिकाणी आता सुरू आहे. थोड्या दिवसांमध्ये मतदान देखील या ठिकाणी पार पडणार आहे. काय वाटतं छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कोणत्या गोष्टींचा विकास होणं फार गरजेचं वाटतं तुम्हाला? तर मी आता जसं बोललो ना, की या शहराच्या बाबतीमध्ये पहिली कमिटमेंट आहे, की इथल्या लोकांना रोज पाणी यायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच काही दिवसापूर्वी त्या योजनेचं उद्घाटन केलं आणि मला जेवढी माहिती त्याच्यानुसार फार तर या 3-6 महिन्यामध्ये सगळ्या योजना पूर्ण व्हायला पाहिजे. योजना पण मोठी होती, ती नाकारता येणार नाही. तिला वेळ लागला. परंतु आत्ता ज्या पद्धतीने हे सरकार काम करतंय, त्याचा फॉलोअप घेतला जातोय आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळतात. त्याच्यानुसार मला 3-4 महिन्यामध्ये पाणी पुरवठ्याची योजना पूर्ण होईल असं वाटतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी जो जालना रोडचा प्रश्न मांडला, तो प्रश्न आपल्याला सॉर्ट आउट करावा लागेल. मी तिसरा मुद्दा मांडला, की अमरप्रीत ब्रिज जसं छत्रपती आपल्या शिवाजीनगरचा ब्रिज झाला, तो गरज होती. तशीच आज गरज आहे ना, अमरप्रीतच्या तिथं ब्रिज होण्याची गरज आहे. अंडरग्राऊंड बायपास. ते करण्यासाठी माझा प्रयत्न राहील. अनेक मुद्दे मी तुम्हाला सांगतो. पण मी ह्या मुद्द्यांसाठी मी प्रयत्न करणार आणि त्या गोष्टी पूर्ण करणार. माझ्या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजीनगरची डेव्हलपमेंट ही ताकदीने झाली पाहिजे. राजकारणी म्हटलं म्हणजे आतापर्यंत आम्ही खूप राजकारणी बघितले. राजकारणाचं ऑफिस पासून तर घरपर्यंत तर गाडीपर्यंत सर्व आलिशान आहे. सर्वच राजकीय लोकांचं. मात्र आम्ही सुमित खांबेकरांच्या घरी गेलो होतो. तुमचाही इंटरव्ह्यू मी घेतलेला होता. त्यावेळेस अगदी एक साधा तुमचा फ्लॅट आहे, छोटासा फ्लॅट आहे. सुमित खांबेकरांना असं वाटलं नाही, आपण हे आलिशान घर वगैरे बांधावं वगैरे. स्वतःचा विकास सुमित खांबेकर नाही करू शकले. कसं आहे, की लोकांना काय धारणा होती माहिती मी तुला खरं सांगू का? की राजकारणामध्ये माणूस गेला ना, की तो खूप कमवतो. बरोबर आहे. तो लगेच करतो. ही धारणा आहे. पण सत्य परिस्थिती कोणी बघत नाही. मी तुला एक उदाहरण देतो आज मी. आमच्याकडे एक विनोद नावाचा म्हणजे शिवसेनेमध्ये कार्यकर्ता आहे. बरं. मध्यंतरी त्याचा एक व्हिडिओ आला. त्याचं गॅरेज आहे, तो काम करतो मुलगा. पण ज्यावेळेस रामा हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे साहेब आले होते, त्यावेळेस तो साहेबांना भेटायला गेला होता, एकनाथ शिंदे साहेबांना. आणि त्यांनी शिंदे साहेबांनी त्याला जवळ घेतलं आणि तो मग फोटो वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे सगळं झालं वगैरे. तो प्रचंड आनंदी झाला मुलगा. खूप आनंद आला त्याला. आणि मग त्याचा जो आनंद होता ना, मी तो टिपला होता. मी कधीच ती गोष्ट बोललेली नव्हती. पण ज्यावेळेस एका ठिकाणी छोट्या दुकानामध्ये काम करणाऱ्या मुलाला जर हा न्याय मिळू शकतो ना, तो प्रत्येक कार्यकर्त्याला मिळू शकतो हे मला दिसलेलं होतं. तो व्हिडिओ आजही त्या मुलाच्या अकाउंटवर आहे. त्या मुलालाही माहिती नाही की मी ही गोष्ट ऑब्झर्व केली होती. कोणी बघावं, छोटा गॅरेजचा काम करणारा मुलगा होता. पण त्याला शिंदे साहेबांनी जवळ घेतलं होतं. ही ताकद शिंदे साहेबांमध्ये. कार्यकर्त्याचं मन ओळखणारा नेता हे माननीय एकनाथ शिंदे साहेब. त्याच्यामुळे ही गोष्ट मला दिसलेली होती. त्रास होतो. लोक बोलतात की यार ह्याला काय झालं, आज झाला. बोलण्याचं तो कोण तोंड अडवणार आहे? तुम्ही आणून देतात का कुणाला? सुमित खांबेकर काम करतोय, 24 तास काम करतोय. कोणी म्हणतं का सुमित आज यार तू 24 तास राजकारणामध्ये काम केले, आज आमच्या घरी जेव, असं कोणी बोलतं? नाही. जे सत्य आहे ते सत्य. मी सत्य बोलण्याची धमक ठेवतो. परंतु माझ्या दृष्टिकोनातून कार्यकर्ता महत्वाचा आहे, लोकांचे प्रश्न महत्वाचे. घर होईल, दार होईल. मी तुम्हाला सांगतो, मी सधन आहे. माझ्या वडिलांनी मला इथं वैद्यकी मी किती वर्षापासून व्यवसाय करतोय माहिती, 54 वर्षापासून माझ्या औरंगपुऱ्यामध्ये व्यवसाय आहे, सगळ्यांना माहिती. त्याच्यामुळे मला कुठल्या गोष्टीचं हे नाही आणि मी राजकारणामध्ये काम मनापासून करतो. जी गोष्ट आहे ती मनापासून करत, कुठली गोष्ट मिळावी म्हणून करत नाही. आणि इतक्या लोकांचे आशीर्वाद होते म्हणूनच इथपर्यंत आलो ना. कशाला सुमित खांबेकर माहिती झाला लोकांना? सुमित खांबेकर घरी बसला होता का? सुमित खांबेकर रस्त्यावर होता ना, काम करत होता ना, म्हणूनच सुमित खांबेकरकडे लोक आलेत ना, म्हणूनच सुमित खांबेकर इथपर्यंत पोहोचू शकला ना. त्या लोकांचे, त्या कार्यकर्त्यांचे आशीर्वादच होते. म्हणून मी पण माझा प्रामाणिकपणा सगळ्या ठिकाणी दिलेला आहे आणि मी तो प्रामाणिकपणा कायम ठेवेल. दादा शेवटचा प्रश्न, सुमित खांबेकरांचं राजकीय भविष्य तुम्ही कसं पाहता? राजकीय भविष्य चांगलंच आहे, उज्ज्वलच आहे. कुठल्याही कार्यकर्त्याला आपण लोकप्रतिनिधी व्हावं असं वाटतं. परंतु काळ ठरवेल. माझं ऑन रेकॉर्ड काळ ठरवेल. मी मेहनत करण्याची तयारी ठेवतो. मी कार्यकर्त्यांसाठी काम करतो
मला असं वाटतं की तो न्याय मला इथं मिळेल. आणि जरी नाही मिळाला तरी मी कधीच नाराज होत नाही, तुम्हाला मी सांगतो. मला मनाला पण ती गोष्ट शिवत नाही. मध्यंतरी मी मनसेतून 3 वर्ष बाजूला होतो. ठीक आहे. दुसरे पदाधिकारी होते. तर मी काय पक्ष थोडी सोडून गेलो होतो. होतो. माझ्या ठिकाणी होतो. ओके. पण आजही मी शिंदे साहेबांच्या सोबत आहे. माननीय शिरसाट साहेब आहेत. शिरसाट साहेबांकडे गेल्या 1 वर्षापासून मी अनेक मुद्दे मांडले. साहेबांनी त्या गोष्टी केल्यात. पण ह्या गोष्टी जाणवत होत्या ना. ते पण करतायत ना. शिरसाट साहेब पण या शहरासाठी प्रगती करण्याचा विचार करतायत ना. आज डेव्हलपमेंटचा मुद्दा झाला ना, तर मी एक गोष्ट सांगतो. आज बीड बायपासला साताऱ्याचं बीड बायपास आपलं झाला का नाही सिमेंट कॉन्क्रीटचा. तिथं रस्ता झाल्यानंतर किती वर्दळ वाढली. ह्या गोष्टीचा ही डेव्हलपमेंट नाही या शहराची. कुठून झाला तो? अगदी त्या मला असं वाटतं ते झालटा चौकातून पूर्ण झाला. ओके. पूर्ण काम झालं. मग ही शहराची डेव्हलपमेंट. आज पडेगावच्या तिथं आपण मोठा रोड करतोय. वेरूळकडे जाणारा आपला रस्ता. मग ही डेव्हलपमेंट नाहीये. ही शहराची डेव्हलपमेंटच आहे. आज तो उस्मानपूर क्रांती चौक पासून ते रेल्वे स्टेशन पर्यंतचा रोड झाला. कोणी केलं हे? शिरसाट साहेबांनीच केलं. सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ह्याला डेव्हलपमेंट म्हणतात. पण ही डेव्हलपमेंट पुढे न्यायची आपल्याला. ही डेव्हलपमेंट साहेब करतायत. मी त्यांच्या समोर गेल्या 1 वर्षापासून मुद्दे, साहेब मला असं वाटतंय, हे करावं असं वाटतंय. त्यांनी त्या गोष्टीला हो दिलंय. त्या करतायत, प्रयत्न करतायत. कसं आहे, सरकारी काम करताना काही गोष्टींना वेळ लागतो. त्याला एक प्रक्रिया असते. असं नाही की आपण उठलो आणि लगेच ती गोष्ट केली. त्याला एक प्रक्रिया असते, ती वेळ असते. त्याला वेळ द्यावा लागतो. आणि ह्या शहराचा विकास जर व्हायचा असेल तर त्याला वेळ देऊन ते काम होऊन जाईल. आणि मला असं वाटतं ते शिवसेना ताकदीने करेल आणि महानगरपालिकेमध्ये माननीय बाळासाहेबांचा जो भगवा झेंडा आहे, तो भगवा झेंडा फडकणारच, ह्याच्यामध्ये मला तीळ मात्र शंका नाही. दादा, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि राजकीय प्रवासासाठी देखील आमच्या एनआरटी न्यूजच्या सर्व टीमकडून देखील तुम्हाला खूप शुभेच्छा. आभार. तर मंडळींनो, आपल्या सोबत होते सुमित खांबेकर. त्यांनी नुकताच आता शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि कोणताही शब्द मी एकनाथ शिंदेकडून घेतलेला नाहीये. मी स्वार्थपणे राजकारण करणार आहे असं स्पष्ट मत देखील त्यांनी या विशेष कार्यक्रमामध्ये मांडलेलं आहे. या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.